आणखीन 5-7 दिवस त्यांच्या हातात आहे. आणखीन वेळ गेलेली नाही. आज रविवार आहे. शनिवार असेल नाही तर शनिवार असेल. शनिवार रविवार असेल. तुम्हाला सांगतो शनिवारी रविवारी एक मराठा तुम्हाला राहणार. आणखीनच 6-7 दिवस हातात येतील. आणखीन वेळ गेलेली नाही. तुमचा अहवाल घ्यावा त्यांनी गॅजेटियरचा आणि अंमलबजावणी करून टाकत. त्याला आम्ही मराठवाड्यातला मराठा कुणबी खलास विषय प्रमाणपत्र उद्यापासून वाटप सुरू. मराठवाड्यात जास्त ग्रेव आहे. आणि सातारा संस्थांचे गॅजेटियर लागू करून टाका. आपण 37 लाख दाखले दिले, आता नवीन 48,000 लाख. तुम्हाला एक दोन गॅजेटियर लगेच पाहिजेत. तुम्हाला याला वेळ देतो आम्ही बॉम्बे गव्हर्नमेंटला समजा आणि अंश संस्थांच्याला आणखी तुम्हाला 15-20 दिवसाची वेळ देतो. पण याच्यात तर 1 मिनिटाची तरतूद नाही होणार. जे व्हायचं असेल तेवढं काहीतरी थोडा कालावधी लागेल ना आम्हाला. थोडा तरी कालावधी. एक घंटा बी 13 महिने दिले तुम्हाला नाही. तुम्हाला किती काय दिला असता आम्ही ते सरकारला छान आहे. कारण त्यांनी 13 महिन्यापासून अभ्यास करून घेतला तुमच्याकडून. आम्हाला पक्क माहिती आहे तुम्ही किती नाकारा. शंभूराजे देसाई साहेबांनी आणलेले 13 महिने झाले गॅजेटियर. थोडा अभ्यास लागतो. माझ्या लेकरच वाटलं व्हायला हो. माझी तर माहिती आहे. नाही तर मला काय घेऊन खायचंय का काय ते तुम्ही म्हणता वेळ द्या. आणखी तुम्ही काय 2 महिन्याचा काय वेळ नाही आला काय मला खायचं का काय ते करायचं लय देवावर व्हायला हो. करू आपण काय होतं तहसीलदार असो प्रांत असो त्याला कुठल्या पद्धतीने द्यायचे आपल्याला त्यांनी दिलं नाही तर आपलं पण तक्रार. या संख्येनुसार मराठवाड्यातला मराठा कुणबी बस त्याच्यात तडजोडच होणार. नसतं तर ठीक होतं. आहे राव 2 दिवस आपण पाहिलं म्हणलं मराठवाड्यात एक माणूस नाही तो लाखात निघाला राव. काहीतरी सांगायचं वाटलं करायचं त्याच साहेब नाही तडजोड त्यात नाही. त्याची अंमलबजावणीच पाहिजे की उद्यापासून प्रमाणपत्र मराठवाड्यातल्या मराठीचे सुरू झालेले आहे. कशाच्या आधारे तर गॅजेटियरचा आधार. आम्हाला खालच्या अधिकाऱ्यांना जरा बैठक घेऊन त्यांना सांगून त्यांना अंमलबजावणी केल्यावर रातभर सांगा असं कर चल. मराठवाड्यातला मराठा कुणबी आहे. गावच्या गावात मराठा आहे. हैदराबाद गॅजेटियरच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र द्यायला सुरुवात होऊ द्या. मस्त गावागावात कॅम्प लावा. एका जागेवर गर्दी होईल तर ठीक आहे. म्हणजे तुमचं आता म्हणणं आहे की ह्याच्यासाठी सरसकटसाठी किंवा जे काही मागासवर्ग आयोगाकडे जायचंय तर पहिल्या मागण्यासाठी 2 महिने तुम्ही द्यायला तयार आहात आणि ही ताबडतोब गॅजेटियर लगेच लागू करा लगेच. असं तुमचं म्हणणं आहे. लगेच. बाकीच्या 2 गोष्टी तुमच्या ज्या आहेत खटल्यांच्या संदर्भामध्ये खटल्याच्या संदर्भामध्ये आज आम्ही होम डिपार्टमेंटला सांगितले की 1 महिन्याच्या सगळे खटले निकाली काढा. फक्त त्याच्यामध्ये मला वाटतं 50-60 खटले असे आहे की ज्याच्यामध्ये बॉडी ऑफिस आहे किंवा 5 लाखापेक्षा जास्त प्रॉपर्टी नुकसान आहे किंवा पोलिसांवर आहे. बाकीचं जवळजवळ 80-90-95% खटले निकाल नाही देऊन टाकले. आता का मिळेल पोलिसावर हल्ला झालेला. हे 3 क्रायटेरिया ठरवले होते. आपण पोलीस हल्ल्याचं म्हणले ना. कुठला पोलीस हल्ला हे 3 क्रायटेरिया ठरवले होते. त्याच्यामध्ये 5 लाखापेक्षा जास्त प्रॉपर्टी नुकसान झालं असेल, जिथे पोलिसांवर हल्ला झाला असेल किंवा ज्या ठिकाणी जाळपोळ आहे, काही कोणत्या व्यक्तीला काही मारहाण झाली असेल किंवा काय असेल एवढं सोडून बाकी सगळे खटले मागे घ्यायला शासनाने मान्यता दिली. बरोबर. आता या समित्याकडनं कोर्टामध्ये अर्ज करणं, कोर्टाने ऑर्डर करून मागे घेणं याला आपण 1 महिन्याचा वेळ देतोय. आपण त्यांना 1 महिन्यामध्ये ही कारवाई पूर्ण करा. आज मंत्रिमंडळ समिती म्हणलं आम्ही 15 मिनिटात घेतो येऊ त्या टायमाला आंदोलन मागं घ्या. विड्रॉ करावं लागेल. कोर्टाला ऑर्डर पण करावं लागेल. विड्रॉ करायला मान्य, चार्जशीट विड्रॉ करायला दिवाणी आयोगात खातं त्यांच्याकडे त्यांना सगळं करता येतं. 15 मिनिटात म्हणले आंदोलन घेऊन आंदोलन मागे मला नाही घेत नाही ना कशाला काय आपण आता काय केलं सुरुवातीपासून तर आतापर्यंत तुम्हाला जेवढ्यातच वेळ आहे बाकी त्याच्यात 1 मिनिटात वेळ नाही. हा काय म्हणणं आहे तुमचं? 1 मिनिट बी नाही. त्याच्यामध्ये कोर्टाने आदेश करावा लागतो. न्याय व विधी व न्याय विभाग यांच्याकडे यांनी सांगितलं सगळं होतं. कोर्टाची चार्जशीट दाखल झाली एवढा फक्त विषय नाही. ज्यांच्याकडे ते खातं आहे ते सगळं करून घेतो. ते ठरले नाही ती केस उकरून काढली विधी व न्याय विभागाने त्या मंत्रालयाने नाही ती ते काही करू शकते. 15 मिनिट अहो त्या टायमाचं 15 मिनिटाच केले आमचे. तुम्ही आंदोलन मागे मला घेत नसतं केसीत काढून लोक काय जातीचं वाटलं करू का नाही घेतलं तर केसीत मागं नाही घेणार तुम्ही. पण आंदोलन थांबित नाही म्हणलं मी. पुढच्या पिढीचा आयुष्याचा प्रश्न आहे.
मग माझ्याकडे त्रास मग असतं केशी माग घ्या बाबा. मी केशीला नाही गेलो. पण हे कोर्टाला आपण सांगू शकत नाही ना ताबडतोब. मी दिवाणी आयोग सांगतो ना. काय सांगू विधी कोर्ट नाही, ते कोर्ट वेगळंच आहे. कोर्ट वेगळं आहे ना. बा, पुढे तालुका कोर्ट आहे, पुढे काय कोर्ट आहे, सगळ्या कोर्टाने हे करावं लागेल. सगळं करते ती. गृह मंत्रालय सगळं करते. याच्यामध्ये थोडा कालावधी, कारण कोर्टाची परवानगी लागेल ना. ते आपल्या हातामध्ये नाहीये. गृह मंत्रालय सगळं करून घेतं दोषीचं. सोबत आहे ते. बरोबर. हे काय मदतची 10 लाख रुपयाची मदत जी होती 158 लोकांना दिलेली आपण 15,80,00,000ची 96 प्रकरणं सध्या चालू आहे. कशामुळे चालू आहे? हे मदत देण्याबद्दलची कार्यवाही चालू आहे. पैसे नाही का त्यांच्यावर? नाही, आहे ना. आणि मग कशामुळं? त्यांच्या घरात कुंडून राहिलं लेत राहत ना बारीक बारीक. पण आता आपण काय सांगतो त्यांना की अहो त्या बाईला कोणाकडे सासरा समजत आहे ना, लेख समजत आहे ना, शेतात कामाला जात आहे ना. 96 संपून टाका आपण, एक महिन्यामध्ये त्यांना सांगितलं. कशामुळं? एक महिना पैसे नाही का त्यांच्यावर? आणि मग महिना कशामुळे? तुम्हाला 1 मिनिटं नाही मिळणार म्हणलं मी. तुम्हाला जे करायचं ते करा. आत्ता फोर्स पाठवतो. 1 मिनिटं नाही मिळणार. तेवढे याच्यातच मिळणार. ते याच्यात बी नाही मग ते याच्यात नाही. तुम्ही जर असे डोके खाणार असले ना या विषयात, हे सरकारचं काम आहे. तुम्हाला उगाच पुढे घातलं जाईल. तुम्हाला कसं मग डोळ्यावर आणलं लागले? सिंधू समिती काय संबंध आहे? आता काही म्हणून बोलत नाही. मग तुमचा काय संबंध आहे? तुमचा संबंध आहे त्याच्यावर? तुमचा संबंध आहे त्याच्यावर? नाही मग तुम्ही या विषयात बोलत ना. तुम्ही या विषयात बोलत तुमचा काय संबंध आहे? भिकार घेऊन याचं सुद्धा त्याच्यात खेळायला लागले ते निधी देण्यास सुद्धा. पैसे नाही होते 1 महिना पाहिजे त्यांना. 50 कोटी रुपये वापरले त्यांनी. सरकारी मंत्री आला त्याच्या दौऱ्याला. हा विषय जो आहे तुम्ही आज मंत्रिमंडळाशी बोलून याच्यावरती ताबडतोब निर्णय घेऊन टाका. 50 कोटी रुपये निधी वापरले यांनी नुसतं सभा घ्यायला मंत्र्याचा केंद्रातले. आणि आम्हाला द्यायला माहिती पाहिजे का तुम्हाला? 1 मिनिटं नाही ऐकत कोणत्या ज्याच्यात बी नाही. खोडून टाका. हे खोडून टाका. याच्यात बी नाही. आता बलिदान केले लोकांनी खेळायला लागले का तुम्ही आमच्या भावनेशी? ते खोडून टाका लगेच. हे बी नाही जमत. 1 मिनिटं बी नाही जमत. होऊ दे काय होईल. तिथे सुद्धा 2 महिने नाही वेळ देत मी त्याला. नाही देत. नाही संपला विषय. तुम्ही बलिदान केल्या लोकांशी खेळता? आई ते कुकू दिला आमच्या. नाही 1 मिनिटं नाही मिळणार. तुम्हाला काय करायचं? आम्हाला बघायचा तुमचा फोर्स. जाऊ द्या. लेख बाळ कशी असती? तुला शेतात कामाला जाता येणार, सासरी समजत येणार ना, लेकरं एवढी समजत येणार. तुला नोकरी द्यायला तर निधी पण देणार. आपण आता जे काही सांगितलंय मंत्रिमंडळाला सांगतो. अनुदान आणि जी काय आर्थिक मदत आहे आपल्या भावनांना पोचली हैदराबाद गॅजेट्स लागू करण्यासंदर्भामध्ये मंत्रिमंडळानं आपलं जे मत आहे ते मी सांगतो. त्यांनी निर्णय ताबडतोब घ्यावा. दोन्ही पण सातारा संस्थान पण नुसतं हैदराबाद. सातारा आणि हैदराबाद, मुंबई आणि औंध आपण करू शकतो. आणि पहिलं जे सरसकट आहे त्यासाठी जी काही प्रक्रिया आहे त्यासाठी आम्हाला विनंती आहे सरकारला काही कालावधी द्या. नाही ते कालावधीच नाही त्याला आता. सरसकटला थोडंसं हे ते आमच्या आर्थिक याच्या संग खेळायला लागले भावने संग महिलाच्या. मी बोलतो ते. नीती बाळी चालताना ते नोकऱ्या द्यायचं ते सगळ्यांना दिला राव. आधीच्या नोकऱ्या सगळ्या दिल्या. नोकऱ्या त्यांना बोलीच त्यांनीच केलेली, आम्ही नाही. बलिदान केलेल्या कुटुंबाला 10 लाख रुपये आणि एक नोकरी देऊन टाक. तिथं कशाला भावना खेळायची? ज्याला नाही त्याला घरातून नोकरीला घेता मार्का ती खरेदी कमी करून तुमच्या वाढीचा पाहणे कुठे घेता? हे बोललेलं शब्द बोलूया, बोलून घेऊया आणि मग आपला निरोप त्यांना आपण पाठवून देऊ. त्यांच्याकडे किंवा त्यांच्या सहकारी असेल काय शासनाचा निर्णय झालेला आहे ते सांगून सांगून टाकतो. मग उद्या सकाळी आणि ते सरसकट म्हणणं आहे त्यांचं त्यावेळेस. सरसकट म्हणलेलं कारण आम्ही काय कोणावर हल्ला नाही केला. आम्हालाच हाणलेलं. आम्हालाच हाणलेलं आहे. आम्ही शांत बसलो होतो असं आम्हाला जेवण आणलेलं. उलट आमचीच मागणी त्याचं त्यांना बडतर्फ करून त्यांना सजा झाली पाहिजे. त्यांच्या हातमाटाच्या केसेसला होत्या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यावर. आमच्या त्यावेळेस त्यांनी अर्ज घेतला नाही. त्यावेळेस ते म्हणजे कोणावरच होऊन देत नाही. लागू द्यावा मार आता एवढ्या वेळेस नेते बाळेल तुमच्या लागलं की आमचीच लेख बाळेल असं सरकार म्हणजे नसतं. ते सगळे 50-60 जण वरिष्ठ अधिकारी येतो. कॉन्स्टेबल तर 100 असतो. हे सगळे बडतर्फ होत होते त्याचे पुरावे.
गोळ्या घालताना त्यांना बडतर्फ करून उलट आमचीच तुझ्या मागणी ते सरसकट आहे, 50 नाही 60 नाही. त्यांच्यात लोकांची आयपोल केली आणि आमच्या ठरली का काय? निवृत्त न्यायमूर्ती शिंदे जरांगेंच्या भेटीसाठी आलेले होते. GR काढल्याशिवाय आंदोलन सोडणार नाही असा निर्धार जरांगेंनी व्यक्त केलेला आहे.